नागपुर जिले में बोगस शिक्षक भर्ती घोटाले में एक और बड़ा खुलासा हुआ है। इस मामले की जांच कर रही एसआईटी ने नागपुर विभाग के तत्कालीन शिक्षा उपसंचालक वैशाली जामदार को संभाजीनगर से गिरफ्तार किया है। अब तक इस घोटाले में 15 शिक्षा विभाग के अधिकारी और कर्मचारी गिरफ्तार हो चुके हैं। एसआईटी प्रमुख और पुलिस उपायुक्त राहुल मदने के मुताबिक 2010 से ही फर्जी शिक्षक भर्ती का सिलसिला चल रहा था। करीब 1000 नियुक्तियों में से केवल 385 वैध प्रक्रिया से हुई, जबकि बाकी 650 नियुक्तियां फर्जी शालार्थ आईडी के जरिए हुई। इन फर्जी आईडी के जरिए शिक्षकों को वेतन भी जारी कर दिया गया, जिससे सरकार को बड़ा आर्थिक नुकसान हुआ। पुलिस का मानना है कि इस घोटाले में तत्कालीन क्लर्क, वेतन अधीक्षक, शिक्षा अधिकारी और वरिष्ठ अधिकारियों की संभावित मिलीभगत है। वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे फिलहाल फरार है और उनकी तलाश जारी है। इस गंभीर मामले पर जानकारी दी है पुलिस उपायुक्त एवं फर्जी शिक्षक भर्ती मामले की जांच के लिए गठित एसआईटी के प्रमुख राहुल मदने। इन्होंने आइए जानते हैं क्या कुछ कहा इन्होंने। याच्यामध्ये आपण जे एसआयटी मार्फतीने या ठिकाणी 2 गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झालेले सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला, त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण 15 लोकांना अटक करण्यात आली आहे। सध्या आमच्याकडे जे तत्कालीन शिक्षणाधिकारी चिंतामणी वंजारे होते, यांनाही आम्ही अटक करून 29 पर्यंत त्यांना कोर्टाने पीसीआर रिमांड दिलेला आहे। त्यानंतर आम्ही काल वैशाली जामदार यांनाही, जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत, यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू। सर, वैशाली जामदार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हतं, तुम्ही अनेक वेळा त्यांना नोटिसेस बजावला होता अशी देखील माहिती आहे, त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी। त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती। त्यांनी त्या ठिकाणी एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाहीये। नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला, त्यांच्या कार्यकाळात काही शालार्थ आयडी या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली आहे। कसा त्यांचा रोल कसा होता आणि किती शालार्थ आयडीसाठी किती कालावधी? त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही 2010 पासून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली होती, त्या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणचे अधीक्षक पाटील यांनी एफआयआर दाखल केली होती। त्यांच्या स्क्रुटिनी समितीपुढे हे निष्पन्न झालं होते की जे काही 1111 प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालार्थ आयडी देण्यात आलेल्या होत्या, त्यापैकी फक्त 350च्या आसपास प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होती। इतर प्रकरणं प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालार्थ आयडी इश्यू झालेल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने काही शालार्थ आयडी जे आम्ही आतापर्यंत 3 तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारी सुद्धा त्यासोबत होते, त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत आहोत। सर, या प्रकरणामध्ये सतीश मुंडे जे निवृत्त शिक्षण उपसंचालक होते, त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फरार असल्याची माहिती आहे, काय तथ्य आहे? त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत। त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल। सर,